नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज तर आला होता आपल्या घरी छोटू डॉन आणि छोटू डॉन सोबत तर दिवसभर खूप मस्ती धमाल केली बरं का. पण आता छोटू डॉनला घालवायचा टाईम आला होता, कारण की छोटू डॉन काही रात्री झोपत नाही बरं का. मम्माची आठवण येते त्याला, म्हणून त्याला रात्रीच्या अगोदरच सोडावं लागतं. आम्ही सगळे तर छोटू डॉनला भेटलो होतो, पण राहिली होती आजीबाई. आमचा छोटू डॉन मात्र आजीला बुड्डा म्हणतो बरं का. मग काय, आजीबाईला पण छोटू डॉननं बाय बाय केलं. आई साहेबांना थोडी शॉपिंग पण करायची होती. मग काय, आम्हीच गेलो होतो छोटू डॉनला सोडायला. गाडी चालू होती तरी छोटू डॉनची मस्ती काय थांबत नव्हती बरं का. तिच्या मम्माने एवढं 2-2 टिकलं लावलं होतं, तरी पण तिला अष्टगंधच लावायचं होता बरं का, कारण की मी लावलाय म्हणून. छोटू डॉनच्या घरी तर आलो होतो, पण छोटू डॉननं तर मला बाहेरच बसवलं. त्यानंतर चल भूत आलंय म्हणून पळवत आत पण नेलं. घरात तर आलो होतो, मग काय पाहुण्यांचा पाहुणचार नको का, म्हणूनच आपल्यासाठी चहा पण झाला होता बरं का तयार. कपामध्ये चहा बघून छोटू डॉनला तर चहा लय पी वाटायला लागला होता. आता छोटू डॉनचा निरोप घेऊन आम्ही तर आलो होतो आता आईसाहेबांची शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंगसाठी लागणारं मेन जे होतं ते तर माझ्याच हातात होतं. म्हणलं आईसाहेब धरा बाबा, तुम्ही आपल्याकडून काय हरवलं तर परत माझ्यावर यायला नको. तसं मला तर काय करायचं नव्हती शॉपिंग, फक्त आईसाहेबांचंच बाकी होतं. मी सारखं आईसाहेबांना म्हणत असते ट्रेंडिंगच्या जरा नेटच्या जरा स्टायलिश साड्या घ्या, पण आईसाहेबांना काय ते आवडत नाही. त्यांना अगदी आपल्या सिंपल मऊ सुतातल्या साड्या आवडतात. सण असो नाही तर समारंभ, आईसाहेबांची तर चॉईस काय बदलतच नाही. आईसाहेबांचं एकच म्हणणं असतं, काही जर झालं तर आपली वागणूक बदलायची नाही, आपण जसं आहेत तसंच राहायचं. मग काय, आईसाहेबांचा हुकूम आहे तर त्यांच्या होला हो म्हणून आपण पण पुढं चालायचं. आणि यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, मला जी साडी आवडत होती ती तर आईसाहेबांना आवडत नव्हती. आईसाहेबांना जी आवडत होती ती मला आवडत नव्हती. आपल्या आईसाहेबांची चॉईस म्हणलं ना की विषय वेगळाच आहे बरं का. आता हे म्हाताऱ्या बायकांसारखंच घ्यायला लागल्या होत्या. मग काय, शॉपिंग तर झाली होती, आता बिल केलं. फिरून फिरून मला तर जाम कंटाळा आला होता, पण ह्या गुलाब काय सुकलं नव्हतं बरं का.